आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे। तसंच लडाख असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, इथे देखील इंडिया आघाडीला चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील अशी अपेक्षा आहे। आज खास मावळमध्ये संजोग वगैरे यांच्या प्रचारार्थ तुम्ही आलेला आहात, कसं पाहताय समोरच्या उमेदवाराला, काय आव्हान करायला नागरिकांना, काय भावी खासदारांना आज भेटायला आलो आणि जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। कारण एक महत्त्वाचे आपण पाहिलं असेल, आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत। मागच्या महिन्यात मला वाटतं निवडणूक सुरू होण्याच्या आधी 6च्या 6 मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या, मेळावे होते आणि जणू काही सभा असतील असंच त्याने रूप होतं। बिलकुल नाही, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विरुद्ध गद्दार गँग, घाबरट गँग अशी आहे। देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा प्रमुख चेहरा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहण्यात भावी पंतप्रधान म्हणून आपण कसं मला वाटतं उद्धव साहेब आणि मी कधी जर तरवर जात नाही। आमचा विषय एवढाच आहे, आम्ही महत्त्वाचे विषय जे घेऊन बोलत आहोत, बेरोजगारी असेल, महागाई असेल, 10 वर्षापूर्वी असेल, 5 वर्षापूर्वी असेल, भाजपसोबत जाऊन फसलो होतो। आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील, देशात काहीतरी चांगलं होईल, पण आज आपण पाहतोय हे जे महत्त्वाचे विषय होते, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांवर वाढता अत्याचार असेल, शेतकरी आत्महत्या असेल, ह्याच्यावर भाजप आज चकार शब्द काढत नाहीये। आज मटन, मांस, मच्छी आणि कोणी काय घालावं आणि कोणी कसं वागावं ह्याच्यावर सगळं चाललेलं आहे। 10 वर्षाच्या बहुमताच्या सरकारनंतर कोणाकडून ही गोष्ट अपेक्षित नसते, काय काम केलं ते तर दाखवा। एक मिनिट हे करून इथे गुजराती समाजाच्यावरून विरोधक आपल्यावरून बरेचसे प्रश्न उद्भवत आहेत। गुजराती समाजाचा मतदान विभागला जाईल असं वाटतं? बघा, जे महाराष्ट्र हिताचे असतील, कुठच्याही भाषा बोलणारे असतील, कुठच्याही धर्माचे असतील, कुठच्याही जातीचे असतील, ज्यांना संविधानाचं रक्षण करायचंय, ज्यांना लोकशाहीचं रक्षण करायचंय, ते महाविकास आघाडीसाठी मतदान करतात। पियुष गोयल यांनी सगळे आरोप केलाय की उद्धव ठाकरे ही यू टीम आहे आणि काय यू टीम आहे बीजेपीची, आणि उद्धव ठाकरे असेल, सूर्य असतील किंवा संजय राऊत असले काँग्रेसमध्ये जातील। नशीब त्यांना आज महाराष्ट्र आठवलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण आठवलं। पियुष गोयल साहेब गेले 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत। मला तुम्ही एकदा कुठचा तरी असा इन्स्टन्स सांगा, एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधी त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली। त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, कॉमर्सचं खातं होतं, रेल्वेचं खातं होतं। आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात काही रेल्वे स्टेशनची नावं बदलली, पण परिस्थिती बदललेली नाहीये। मुख्य गोष्ट हीच आहे, कांजूरमार्गचा जो सॉल्ट पॅनचा त्यांनी घोळ घातला, नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या 10 वर्षामध्ये आणि आत्ता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाहीत। आणि आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती आहे, त्यांना विचारतात लोक, अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलात तरी का, आणि तुम्ही मुंबईत कधी राहता? दिल्लीत राहणारे आपण लोक, हवेत फिरणारे आपण लोक, आज आपण लोकलमधून प्रवास करत आहात, पण मुंबईच्या हिताचं कधी बोललात हे तर सांगा मला। आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही 23 मार्चला त्यांना सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी, मजदुरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा, तेव्हा ते जनता कर्फ्यूच्या नादात त्यांनी केलं नाही, आणि मग 1 मेला जेव्हा सुरू केलं आपण महाराष्ट्राचे हाल पाहिले तेव्हा। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर राम मंदिराला, बाबरी मस्जिदीचं मोठं टाळं लावलं जाईल असं अमित शहानी भर सभेत मला वाटतं जे काही शक्ती, महाशक्ती त्यांच्या सोबत आहे, मागे आहे, आणि जो पक्ष गेले 10 वर्ष देशावर राज्य करतोय, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि अशा खोट्या भूलथापा माराव्यात की जी कामं केलीत ती बोलावं। जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा ते भलतीकडे विषय नेतात, जेव्हा एकाकडे आपण महागाईबद्दल बोलतो तर दुसरीकडे विषय नेतात। जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा ते धर्मांमध्ये वाद निर्माण करतात, जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करतात, जातींमध्ये वाद निर्माण करतात, पण मुद्द्याचं बोलत नाहीत। मुद्द्याचं बोला ना, महागाईबद्दल बोला। तुम्ही उगाचचं काहीतरी अफवा पसरवण्यापेक्षा हे अफवा पसरवण्याचं काम त्यांचं नाहीये, त्यांनी करूही नाही, आणि जर करत असतील तर त्या पदावर बसू शकत नाही। मला वाटतं हे अत्यंत दुःखाची गोष्ट ही आपण पाहिलं असेल, याचा विरोध आम्ही पण केला होता, पण नुसतं महानंद डेअरी नाही, गेल्या 2 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत। गुजरातशी आमचा काही वाद नाही, पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा भाजपाचं की जे काही चांगलं आहे त्या महाराष्ट्रातून उचलून गुजरातला द्या, त्याला आमचा विरोध आहे। ह्याच मतदारसंघातून वेदांत फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरातला नेलं। आपल्याला आठवत असेल साधारणपणे जून 2022 पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पण वाटत होतं की वेदांत फॉक्सकॉन इथे येणार। त्यांनी वेदांत फॉक्सकॉनचा उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असा केला, कारण कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या आजूबाजूचे जवळचे असतात। मुख्य गोष्ट ही आहे, जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या तळेगावमध्ये आपण वेदांत फॉक्सकॉन आणलं असतं। दुर्दैव हे आहे, गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्या देशातूनच निघून गेला। आणि शेडकोचा असा डबल दुहेरी टँक घेतला जातोय,
ह्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि आमचं सरकारानंतर ते रोखू, आम्ही बंद करू. सर प्रियंका चतुर्वेदींनी आरोप केला होता की श्रीकांत शिंदेने तुम्हाला बाप गद्दार आहे, तर संजय रुईप्रमाणे तुमच्यावरती काही लोकांना मी उत्तर देत नाही आणि त्या जे बोलले ते सत्य आहेच ना. साहेब, मतदार संभ्रमामध्ये आहे की सत्तेसाठी जर ही धगधगती मशाल ही भाजपाच्या हातात गेली तर आमच्याकडे आपण असलं संभ्रम पसरू नका आणि ह्या संभ्रमात राहू नका. आम्ही देश हितासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी सगळे एकत्र आलोत इंडिया आघाडी म्हणून, आणि जोपर्यंत ह्या भाजपचा विचार हा आहे की संविधान बदलायचं, जे आता सत्य आहे, ते 4-5 त्यांचे उमेदवार पण बोलून झालेत, पंकजाताई पण बोललेले आहेत, कधी याच्यावर आम्ही समझोता करणार नाही. मला वाटतं त्यांनीच आता ती धारा बंद केलेला आहे. त्यांना माहिती आहे 205 काय 200च्या पुढे जात नाहीत. संजय राऊतांनी भाजपविरोधात टीका केल्याने संभाजीनगरमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्ही हे लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षामध्ये, गेल्या खास करून 5 वर्षामध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो. तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या काही त्यांच्या विरोधात लिहिलं आणि सत्याच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप करेल. मनसेचा एकही उमेदवार नाहीये, मतलब शिवाजी पार्कवरती त्यांची सभा होणार आहे. माझं हेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं. आपण पाहिलं असेल पहिल्या 3 टप्प्यामध्ये असंच झालेलं आहे, पुढच्या देखील 2 टप्प्यांमध्ये हे होणार आहे. महाराष्ट्रातले मतदार असतील, इतर राज्यातले देखील असतील, भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे. आत्ता पण तुम्ही इथे कोणाला विचारा, प्रत्येकाला वाटत असेल मला 15 लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे. माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे. दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलथापांमध्ये गेले 10 वर्ष फसलो, आता आपण फसणार नाही. महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले 2-2.5 वर्षामध्ये जे भाजपाने घाणेरडं राजकारण केलेलं आहे, अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे, मग 2 पक्ष फोडणं असेल, एक परिवार फोडणं असेल, जे काही अस्तित्व निर्माण केलेली आहे, हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवलेत, भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं, मतदानाच्या दिवशी हा विचार करा.